खुशखबर महिलांसाठी खुशखबर आहे। आता महिलांसाठी खूप साऱ्या योजना येत आहेत। महिलांसाठी आणखी एक योजना आलेली आहे। महिलांना मिळणार आता मोफत पिठांची गिरणी। बघा, त्यासाठी 100% अनुदान मिळणार आहे। अर्ज सुरू झाले आहेत। अर्ज कसे करायचा, अर्ज कोठे कसा करायचा, कागदपत्रे व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार सर्वांना, माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, महिलांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे। महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी। याबद्दल कसा अर्ज करायचा, याबद्दल आपण संपूर्ण माहिती आणि कोण पात्र असणार याबद्दलची मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि त्यानंतर तुम्ही लगेचच अर्ज करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र 2024, फ्री फ्लोर मिल योजना महाराष्ट्र 2024। सध्या महिलांवर शासनाकडून योजनाचा पाऊस केला जात आहे। अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबविल्या जात आहेत। महिलांना सक्षमीकरणासाठी तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी यांनी महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबविण्यात येत आहेत। ज्यात लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत शिलाई मशीन योजना, लाडकी बहीण योजना, मातृवंदन योजना, पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे। अशाच पद्धतीने आज आणखी एक नवीन योजना आली आहे, मोफत पिठाची गिरणी योजना। चला तर मग आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याचपैकी एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना। सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे। पिठाची गिरणी चक्की ही प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे। दळण दळण्यासाठी तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी खूप उपयोगात येते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपल्या स्वतःची पिठाची गिरणी पाहिजे। तर अशा शासनाकडून मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिळाला सुद्धा आहे। तरी सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्राची आवश्यकता असते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात ते तुम्हाला तुमच्या घरातून मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा गरज नाहीये। फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्रे जमा केली की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान मिळून जाईल। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कोठे व कसा करावा, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे, या योजनेची पात्रता काय असणार आहे, तसेच या योजनेचे नियम व अटी काय आहेत याबद्दल मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये महिलांसाठी 100% मोफत पिठाची गिरणी ही योजना राबविण्यात आली आहे। अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे। या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे। महिलांना या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत। यासोबतच महिलांना आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे। मोफत पिठाची गिरणी या योजनेचे खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आली आहे। तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही एक महत्त्वाची अशी योजना आहे। मोफत पिठाची गिरणी सोबत मसाला गिरणी, डाळ गिरणी, मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुद्धा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे। राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबातला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे। म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो। आवश्यक कागदपत्रे बघा, यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत आणि ही कागदपत्रे नसतील तर तुम्ही लगेचच काढून घ्या आणि त्यानंतर लगेचच फॉर्मला अप्लाय करा। मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्मची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। आवश्यक कागदपत्रे बघा, अपडेट आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, 1.5 लाखाच्या आत उत्पन्न दाखला, जातीचा दाखला
यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईजचा फोटो आणि रहिवासी दाखला इत्यादी ही कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत. तर ही सगळी कागदपत्रे तुमच्याकडे असतील, तर नसतील कुठले कागदपत्रे तर लवकरात लवकर काढा आणि त्यानंतर लगेचच अप्लाय करा. पात्रता काय आहे बघा या योजनेसाठी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी व मुलींचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. बघा, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न 1,20,000 याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचनंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तुमचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला हवे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बघा, जर तुम्ही संधी भेटणार आहे आणि जर तुम्ही गावात राहत असाल तरी तुम्हाला ही संधी भेटणार आहे. जर तुम्ही गावात राहत असाल तरी ही संधी भेटणार आहे आणि तुम्ही शहरात राहत असाल तरी या संधीचा फायदा घेऊ शकता. पहा, नियम व अटी कशा पद्धतीच्या आहेत या योजनेसाठी आपण नियम व अटी पाहूया. अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात कोणी घेतलेला नसावा. बघा, तुम्ही जर या योजनेला अप्लाय करणार असाल, फॉर्म भरणार असाल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणी पण या योजनेचा 3 वर्षाच्या आत कोणीही लाभ न घेतलेला असावा, म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणार आहे. बघा, या योजनेचा अधिकार फक्त समाज कल्याण योजनेकडे म्हणजे समितीकडे असणार आहे. वरील अटीची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेत बसणाऱ्या व सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. बघा, या वरील सर्व तुम्ही अटी व पूर्तता केला असाल तर तुम्ही या योजनेचा संपूर्ण जे महिला अटी व नियम मध्ये बसतात तर तुम्ही सर्वांनी अर्ज करू शकता. पहा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही अर्ज कोठे करायचा, ही योजना खरंच आहे तर हो, ही खरीच योजना आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी फॉर्म सुद्धा भरायचा आहे. मी तो फॉर्म सुद्धा तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तो सातारा जिल्ह्याचा फॉर्म आहे, तरी पण तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी पण अप्लाय करू शकता. बघा, मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या 2 पद्धती आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज करता येतो आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावायचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील या विभागाकडून राबवली जात आहे. तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेच्या लाभार्थी महिला व सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्ज नमुना सुद्धा मिळून जाईल. तो अर्ज भरून अर्जासोबत सांगितलेले कागदपत्रे जोडून अर्ज त्या ठिकाणी जमा करावा. अर्जावर तुमचा मोबाईल नंबर जरूर लिहावा. तुम्हाला त्याचा कॉल येतो. अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो की तुम्ही मोफत पिठाची गिरणी या योजनेची निवड झाली आहे, या योजनेसाठी निवड झाली आहे अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिलांना अर्ज करू शकता. या विभागाकडून राबविले जाते. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या योजनेचा अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्याच सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल. तो अर्ज भरून अर्जासोबत सांगितलेली कागदपत्रे जोडून अर्ज त्या ठिकाणी जमा करावायचा आहे. अर्जावर तुमचा मोबाईल नंबर जरूर लिहावा. तुम्हाला त्यांचा कॉल येतो
अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो की तुमची मोफत पिठाची गिरणी या योजनेची निवड झाली आहे, म्हणून या योजनेसाठी तुमची निवड झाली आहे। अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकतात। अशा प्रकारची ही योजना आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल आणि तुम्ही या पद्धतीने अर्ज करा। ही खरीच म्हणजे हा अर्ज काही जणांना वाटेल ही योजना खोटी आहे, तर नाही आहे, ही योजना खरी आहे। या योजनेचा लाभ घेणारे महिला सुद्धा येथे आहेत आणि या योजनेची अंमलबजावणी सुद्धा करणे चालू आहे। तुमच्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही जर पहिली महिला असेल तर तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला पण पटकन गिरणी मिळून जाईल। अशाच पद्धतीने आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।